नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। आजपासून महाराष्ट्रात तुफान गारपीट होण्याचा अंदाज आहे। कोणत्या जिल्ह्यात गारपिटीचा इशारा आहे पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात उष्णतेची लाट येत आहे। काही ठिकाणी तापमान 43° पर्यंत नोंदवलं गेलंय। राज्यातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये सूर्य जणू आग ओकत असल्याची परिस्थिती राज्यात पाहायला मिळते। अशातच मात्र राज्यात आजपासून पुढील काही दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाब रावांनी हा हवामान अंदाज दिलाय। पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आजपासून अर्थातच 8 एप्रिल पासून ते 13 एप्रिल पर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे। अवकाळी पावसाला पूर्व विदर्भाला पासून सुरुवात होईल असं त्यांनी म्हटलंय। त्यांनी पूर्व विदर्भात 7 एप्रिल पासूनच पावसाला सुरुवात होणार असं म्हटलं होतं। तसेच पश्चिम विदर्भात 8 एप्रिल पासून पावसाला सुरुवात होणार असा अंदाज त्यांनी यावेळी वर्तवला आहे। विशेष बाब अशी की पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ भागात काही ठिकाणी गारपीट सुद्धा होणार आहे अशी शक्यता आहे। मराठवाड्याबाबत बोलायचं झालं तर या विभागात 9 एप्रिल पासून ते 12 एप्रिल पर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज त्यांनी दिलेला आहे। मध्य महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर तिथे देखील 9 ते 12 एप्रिल दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आहे। दुसरीकडे कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात सुद्धा पावसाची शक्यता आहे। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा।